त्या 4 मारेकऱ्यांवरती अट्रॉसिटी आणि FIR दाखल केला आणि त्यांना पोलिसांना लगेच उचलायला लावलं। ओमकार दादा आणि बाळासाहेब चर्चा करत बसले असताना तिथे स्वतः नांदेडच्या SP ला यायला लागलं। RSSच्या खिशात असणाऱ्या पोलीस प्रशासनाचे फोन, जर पोलिसांनी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तर जायला नकार द्या, आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलं तर सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधा। भर सभेत सुजात आंबेडकरांनी RSSला धू धुतला। RSS मुर्दाबाद स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे। यावर बोलताना सुजात आंबेडकरांनी बाळासाहेबांचा आदेश सांगितला। पोलिसांचा फोन आला तर वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधा। वंचित बहुजन आघाडीने RSSच्या विरोधात आणि पोलिसांच्या विरोधात पत्र काढले। हे धाडस आंबेडकरच करू शकते। सुजात आंबेडकर आक्रमक, पोलिसांचा फोन आला तर घाबरू नका। RSSच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने घेतला मोठा निर्णय। काय म्हणाले सुजात आंबेडकर? जेव्हा आपण हिम्मतवाल्यांबद्दल बोलतो, जेव्हा आपण डेअरिंग वाल्यांबद्दल बोलतो आणि जिगरवाल्यांबद्दल बोलतो, तेव्हा मला आपल्या सर्वांसमोर अजून एक नाव घ्यायला आवडेल आणि त्याला समोर बोलवायला आवडेल, तो म्हणजे आपले बंधू ओमकार दादा लोंढे। ओमकार दादा या पुढे। हे ओमकार लोंढे लांडे। बाळासाहेब आंबेडकरांच्या पेजवरती आपण परवाच यांच्याबद्दल ट्वीट बघितलं। RSSचा जेव्हा मोर्चा झाला होता तेव्हा RSSच्या मोर्चाबद्दल यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि ते स्टेटस ठेवण्यासाठी यांना काही गावगुंड्यांनी मारलं आलं। यांनी जसं आम्हाला ही परिस्थिती कळली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी तातडीने ऍक्शन घेतली। त्या 4 मारेकऱ्यांवरती अट्रॉसिटी आणि FIR दाखल केला आणि त्यांना पोलिसांना लगेच उचलायला लावलं। आणि तेवढंच नाही तर जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आता मागच्या 2 दिवसापूर्वी 27 तारखेला OBC मेळाव्यासाठी आपल्या नांदेडमध्ये आले होते, तेव्हा ओमकार दादा तिकडे त्यांना भेटायला गेले आणि ओमकार दादा आणि बाळासाहेब चर्चा करत बसले असताना तिथे स्वतः नांदेडच्या SP ला यायला लागलं। ही हिम्मत आणि ही ताकद वंचित बहुजन आघाडी ठेवते। आणि ओमकार दादांच्या निमित्ताने मी सांगतो की औरंगाबादमध्ये जो मोर्चा झाला तो ऐतिहासिक मोर्चा झाला। महाराष्ट्राच्या, भारताच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा मोर्चा झाला नव्हता आणि कोणीही हिम्मत केली नव्हती RSSच्या छातड्यावरती मोर्चा काढायची। ती हिम्मत करून दाखवली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी। आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतली, जेव्हा वंचित बहुजन आघाडीने हा स्टँड घेतला आणि RSS वरती मोर्चा काढला, तेव्हा ओमकार दादांसारखे बरीच लोक वंचित बहुजन आघाडीचं समर्थन करायला लागली आणि बरीच लोक वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनामध्ये आणि या मोर्चाच्या समर्थनामध्ये स्टेटस ठेवायला लागले, पोस्ट टाकायला लागले, सोशल मीडियावरती अपडेट करायला लागले। आणि या सगळ्यांना इकडच्या RSS वाल्यांचे आणि RSSच्या खिशात असणाऱ्या पोलीस प्रशासनाचे फोन यायला लागले। आणि तुम्ही बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडीने याच्या विरुद्ध एक पत्रक काढलं आणि भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं पत्रक आहे जे एका राजकीय पक्षाने काढलंय स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी, जेव्हा ते म्हणतायत की जर तुम्हाला पोलिसांचा फोन आला तर रेकॉर्ड करा, जर पोलिसांनी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तर जायला नकार द्या, आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलं तर सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधा। आम्ही तुमच्यासाठी लढू आणि पोलिसांची ही आरेरावी बंद करू। ही ताकद आणि हिम्मत दाखवली तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने।